हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कधी कधी काय होतं ना, आपल्याकडे टोमॅटो आहेत, कांदे आहेत, हिरवी मिरची, कढीपत्ता सगळं असतं, पण आपल्याकडे भाजी नसते. मग अशा वेळेला काय करायचं, जे आपल्याकडे टोमॅटो आहेत ना, त्याची मस्त अशी सातारी पद्धतीने भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा बनवून घ्यायची, जी खायला एक नंबर आहे, बनवायला एक नंबर सोपी आहे. तर चला आता बघूया. तर इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घ्यायचं, तुम्हाला हवं त्या प्रमाणातच घ्यायचं. 1 चमचा 2 चमचे मी असं सांगणार नाही, कारण की प्रत्येकाच्या घराची वेगवेगळी पद्धत असते. त्याच्यामध्ये राई टाकायचं, जिरं टाकायचं. राई जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायचा चांगला कढीपत्ता. कढीपत्ता पण छान तडतडला की मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरचीच घाला, लाल मिरचीची एवढी छान चव लागत नाही. त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे. कांदे मस्त नरम होऊन देस तोपर्यंत परतून घ्यायचे. उगीचच ते कच्चा राहील वगैरे घाई करायची नाही, नाहीतर मग तो कचकच लागतो खाताना कांदा. तर इथे टोमॅटो आहेत, मी मस्त असं मीडियममध्ये कापून घेतले. त्या पाण्यात ठेवलेत, म्हणजे काय ज्या टोमॅटोच्या बिया असतात एक्स्ट्रा त्या निघून जातात वगैरे, आणि स्वच्छ तो धुतला पण जातो. तर ह्यामध्ये कांदा छान आपला परतून झाला की ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची. हळद वगैरे 1-2 मिनटं सेकंद परतून घेतलं की ह्यामध्ये आपण जो टोमॅटो आहे कापून ठेवलेला पाण्यामध्ये, तो थोडासा असा चोळून घ्यायचा, म्हणजे बिया सगळ्या निघून जातात, आणि तो टोमॅटो आपण कढईमध्ये घालून घ्यायचा. तर ह्या ज्या बिया आहे ना, ह्याचं पाणी जर तुम्ही मातीत वगैरे टाकलं तर ह्याच्यात आपोआप टोमॅटोची रोपं उगवतात. तर आता इथे टोमॅटो जो घेतला आहे तो 1-2 मिनटं असा नुसता आधी परतून घ्यायचा जरासा. ह्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ वगैरे घालायचं. मीठ घातल्यामुळे काय थोडासा तो पटकन पाणी सुटतं टोमॅटोला आणि पटकन नरम होतो. आणि इथे थोडंसं आता मीठ घातलं, छान परतून घेतलं. 1-5 मिनटासाठी झाकून ठेवून वाफवून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे. ते आपलं म्हणजे आपल्याच पाण्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित छान शिजला जातो. 1-5 मिनिटांनी झाकण काढायचं, आणि आता तुम्ही बघू शकता भाजी म्हणजे टोमॅटो आहे मस्त असा नरम झालेला आहे. 1-2 मिनटं परतून घ्यायचं, आणि यामध्ये ना 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. आता तुम्ही जर सातारा भागातले ना, कोकणातले वगैरे आहात, तर तुमच्याकडे खोबरं जर खात असेल तर तुम्ही थोडंसं खोबरं किसलेलं वापरलं तरी चालेल. तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं, आणि झाकण लावून गॅस बंद करून ठेवायचा, म्हणजे जी काही वाफ आहे त्याच्यामध्ये ते शेंगदाण्याचा कूट आहे तो छान त्या भाजीमध्ये मुरला जातो. त्याच्यासाठी वेगळं गॅस चालू ठेवून त्याला शिजवत बसायची गरज नाही. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. पटकन होते, 15-20 मिनिटात होऊन तयार होते. आणि हा खूप चांगला ऑप्शन आहे जर तुमच्याकडे भाजी नाही आहे किंवा प्रवासाला जायचं आहे वगैरे, तर पटकन काहीतरी पाहिजे की लगेच संपेल, ते खूप मस्त ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की.